ताई, आरसा नको दाऊस मला. मला माहिती आहे माझं थोबाड आता माणसावणी राहिलं नाही. फक्त एकच विनंती आहे, ती आल्यावर तिला घाबरू देऊ नकोस. तिला सांग मी तोच राहुल हाय, फक्त चेहरा बदललाय. राहुलने केईएमच्या बर्न वॉर्डमध्ये नर्सकडे बघत विनवणी केली. त्याच्या आवाजात वेदनेपेक्षा जास्त काळजी होती. मुंबईचं केईएम हॉस्पिटल, इथे रोज शेकडो लोक येतात. कोणी बरे होऊन जातात तर कोणी अर्धवट स्वप्न घेऊन जगाचा निरोप घेतात. हॉस्पिटलचा बर्न वॉर्ड म्हणजे तर साक्षात नरकच. जळलेल्या कातडीचा वास, रुग्णांच्या वेदनेने भरलेले कणण्याचे आवाज आणि नातेवाईकांचे आसू. याच वॉर्डमध्ये बेड नंबर 12 वर राहुल खितपत पडला होता. 8 दिवसांपूर्वी झालेल्या एका भयानक अपघातात त्याचा चेहरा आणि छातीचा भाग पूर्णपणे भाजला होता. त्याचे ते देखणे रूप आता एका भयानक विद्रुपतेत बदललेले होते. डोळे सोडले तर चेहऱ्यावर काहीच शाबूत नव्हतं. सगळीकडे पांढरे बँडेज आणि त्यातून दिसणारी लालसर जळालेली त्वचा. पण राहुलला स्वतःच्या वेदनेची फिकीर नव्हती. त्याचे डोळे सारखे वॉर्डच्या दरवाजाकडे लागलेले होते. तो वाट बघत होता प्रियाची. प्रिया, जिच्यावर त्याने जीवापाड प्रेम केलं होतं. अखेर ती आली. प्रियाने वॉर्डमध्ये पाऊल टाकलं आणि तिथल्या वासाने ती अस्वस्थ झाली. तिने नाकावर रुमाल धरला. नर्सने तिला राहुलच्या बेडकडे बोट दाखवलं. प्रियाने राहुलकडे पाहिलं आणि तिच्या काळजाचा ठोका चुकला. तिला विश्वासच बसत नव्हता की हा तोच राहुल आहे ज्याच्या सोबत ती तासनतास गप्पा मारायची. राहुलने तिला पाहिलं. त्याच्या बँडेज आडच्या डोळ्यात एक चमक आली. त्याने बोलण्याचा प्रयत्न केला पण आवाज घोगरा झाला होता. प्रिया, तू आलीस? प्रिया जागीच थिजली होती. ती एक पाऊलही पुढे टाकू शकली नाही. राहुलचं ते रूप बघून तिला घाम फुटला होता. भीती, घृणा आणि धक्का या सगळ्या भावना तिच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होत्या. ती थरथरत्या आवाजात म्हणाली, राहुल, हे हे काय झालंय? तुझा चेहरा? अगं, थोडं भाजलंय ग. डॉक्टर म्हणतात प्लास्टिक सर्जरी करावी लागल, पण मी बरा होईन. तू जवळ ये ना. राहुलने आपला भाजलेला हात पुढे करण्याचा प्रयत्न केला पण प्रिया 2 पावलं मागे सरकली. नको, मला भीती वाटते राहुल. मी नाही बघू शकत तुला या अवस्थेत. राहुलचा हात हवेतच थांबला. प्रिया, असं काय करतीस? मी राहुलच आहे ग, तुझा राहुल. प्रियाचा बांध फुटला. ती रडत ओरडली, नाही, तू माझा राहुल नाहीस. माझा राहुल असा नव्हता. मी नाही राहू शकत तुझ्यासोबत.